फॅमिलीचं माहिती पैसा, तर हेच असतं की बाळा तू कुठेतरी चिटक सरकारी किंवा प्रायव्हेट कुठेतरी पैसा येऊ दे घरात. मला लोकांनी खूप जास्त ट्रोल केलं, म्हणजे घरातले असो किंवा समाजातले असो, की याचं काय होणार, हा साडी घालतोय. मी 3 वर्ष जोपर्यंत माझं काय नव्हतं ते झेललंय. मला माहिती, मी रात्री रडायचो कारण की मला लोक कमेंट करायचे याचं काय होणार आहे. मी स्वतःचे सबस्क्रायबर वाढत नव्हते. सबस्क्रायबर सगळ्यात पहिले माझं होतं की माझ्यासाठी आता कोण नाहीये, मला स्वतःसाठी उभं राहायचंय. 2021 मध्ये माझा चॅनल व्हायरल झाला. व्हायरल का झाला, हे पॅकेजपेक्षा पण खूप सारं मोठे, जे 12 महिन्यात एक मिळते, एक तुला 1 महिन्यात भेटते. 1-2 नाही, 7 मिलियन सबस्क्रायबरची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. हॅलो पीपल. नमस्कार मंडळी. हे पीपल. तर ही तुम्ही आजपर्यंत माझी जी आवाज आहे ते ओळखत असाल, आणि मला ओळखत असाल फन विथ प्रसाद या नावाने यूट्यूबवर. पण प्रसाद हा कोण आहे, हा कुठून आला, त्याला यूट्यूबवर का येऊ वाटलं, किंवा त्याला यूट्यूब चॅनल का खोलू वाटला, याचं मागचं रिझन आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझी जर्नी ॲज अ ॲक्टर कशी चालू झाली, मी आज तुम्हाला प्रत्यक्ष इथे जोश टॉकच्या प्लॅटफॉर्मवर सांगणार आहे. तर सुरुवात मी करेल माझ्या बालपणापासून. माझं बालपण तळ्यात मळ्यात गेलं. म्हणजे पप्पांची ट्रान्सफर होत होती, पप्पा रयतमध्ये आहेत. तर मग सारखी बदली व्हायची. माझं स्कूल कधी श्रीगोंद्यात झालं, अर्ध मनसरमध्ये झालं, म्हाड्यात झालं, लोणंदमध्ये झालं. मी फिरलो, खूप फिरलो. आणि लहानपणी तर खूप मजा यायची फिरायला पप्पांबरोबर. ट्रान्सफर झाली का ह्या गावातून त्या गावात. पण नंतर मग जेव्हा वय वाढतं तेव्हा थोडंसं असं ना की आपले मित्र पाहिजे, कोणतरी पाहिजे आपल्याला. तर मग मी एकटं पडायला लागलो शाळेमध्ये. मला असं वाटायला लागलं की मी कुठेतरी एकटं पडतोय. मग मला थोडा चिंता वाटायला लागली की माझे मित्र नाही आहेत कोण, मी काय करणार. आणि ॲक्टिंगचा जो माझा शॉक आहे तो लहानपणापासूनच होता. असं मी नाटक करायचो लहानपणी. 5 वर्षाची सुरुवातीपासून मी कुंकू टिकली दीदी बरोबर करायचो, सासू सून. त्याच्यात मी सासू राहायचो आणि माझी बहीण सून राहायची. मला लहानपणापासून मोठे कॅरेक्टर प्ले करायला खूप आवडायचं. तर मग सासूबाईची कॅरेक्टर आणि ते मी करायचो. हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल किंवा शाळेत गॅदरिंग असते आपल्या प्रत्येक वर्षी, तर त्या गॅदरिंगमध्ये करायचो साडी घालून. आणि त्यावेळेस ते लोकांना प्रचंड आवडायचं. लोक वावा करायचे, आल्या सासूबाई आल्या, मला चिडवायच्या त्या नावाने लहानपणी, सासूबाई आल्या. आणि ते मला पण आवडायचं कुठं ना कुठं. मी पिक्चर बघायचो लहानपणी, अशी बनवणी खूप वेळेस बघितला. मला तो पिक्चर माझा अत्यंत फेवरेट आहे. मला तो खूप आवडायचा. मला वाटतं की मला पण जायचंय बाबा, टीव्हीवर जायचंय, मला पण काहीतरी करायचंय. प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसं माझं एक स्वप्न होतं की मला ॲक्टर व्हायचंय, मला टीव्हीवर जायचंय, मला पिक्चर करायचंय. पण त्यावेळेस आपल्याला एवढं नॉलेज नसतं. आपल्याला वाटतं की हां खूप इझी आहे सगळं, पण ते तेवढं इझी नसतं. जेव्हा आपण एखादी जर्नी स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्या स्टेप्स किती आहेत, आपल्याला काय काय कशापासून जावं लागेल, केव्हा आपल्याला फेम भेटेल. तर मग हे ॲक्टिंग चालू असताना 2019 मध्ये जसं की सोशल मीडिया थोडं थोडं आलं, 15 पासून खूप जास्त सोशल मीडिया चालू झालं. तर मला 19ला वाटलं की माझा एक यूट्यूब चॅनल असावा. मी यूट्यूबर्सला खूप साऱ्या बघितलं. मला पण वाटलं की मी पण, माझ्याकडे जी कला आहे, मला ॲक्टिंग आवडते, नाटक करायला आवडतं, तर मग मी काहीतरी करू शकतो. मग यूट्यूब चॅनल मी ओपन केला 2019ला. सुरुवातीला जशी सगळ्यांची सुरुवात असते, अडकत होते. आपल्याला काही माहीत नसतं ना, आपला बेस असतो. बेस खूप मोठा आहे, आता खूप आहेत, पण त्यावेळेस कोणी नव्हतं. आणि त्यावेळेस तुम्हाला टिकायचं असतं त्या पोझिशनवर. 2019ला त्यावेळेस मी असेल 17 वर्षाचा. आणि त्यावेळेस एवढं काही नॉलेज नव्हतं यूट्यूबबद्दल, किंवा सोशल मीडिया कसं चालवायचं माहीत नव्हतं, व्हायरल कसं होतं, काय कसे लोकांना काय आवडतं माहीत नव्हतं. मला स्वतःला पण नव्हतं कळत की काय टाकावं. तर मग 19ला चॅनल चालू केला, थोडा थोडा वाढला. 2020 मध्ये मॉनिटायझेशन झालं. 1000 सबस्क्रायबर तेव्हा कंप्लीट झाले ते. 2021 मध्ये माझा चॅनल व्हायरल झाला. व्हायरल का झाला, मी शॉर्ट करायला, म्हणजे 2021ला शॉर्ट आले यूट्यूबवर. आणि माझा पहिला शॉर्ट होता बीवी को ना पडोसन को हा, तुम्हाला माहिती असेल तो शॉर्ट. आणि तो माझा प्रचंड व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी एवढ्या वर्ष, जे 3 वर्ष मी 3000 सबस्क्रायबर होतो. आता खूप सारे युट्यूबर्स आहेत जे ह्या फील्डमध्ये आहेत, पण मोस्टली असं होतं ना की आपण एखादं क्षेत्र निवडतो आणि जेव्हा त्याच्यात यश येत नाही तर आपण ते कुठं ना कुठं सोडून देतो. आजकाल तर 2-3 महिने काम करतात आणि सोडून देतात. मी 3 वर्ष 3000 सबस्क्रायबरवर राहिलो, कारण की मला आतून कुठेतरी कॉन्फिडन्स होता की मी जे करतोय, माझे लहानपणीचा जो शॉक आहे, तुम्हाला माहिती की एक दिवस मला नक्की सक्सेस मला याच्यातून मिळणार आहे. मग मी 3 वर्ष 3000 सबस्क्रायबर, मी खूप सारे व्हिडिओज बनवले होते लॉंगमध्ये, पण ते व्हायरल नव्हते झाले, ते तसेच पडून होते. जेव्हा माझा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला, त्याला 10 मिलियन समथिंग व्ह्यूज गेल्या. त्याच्यानंतर माझे जे मागचे व्हिडिओज होते ते सगळे लोक बघायला लागले. आता का बघायला लागले, त्याच्या मागचं एक कारण आहे, माझे कॅरेक्टर्स. माझ्याकडे आहे 45 कॅरेक्टर्स. जसे आपण तारक मेहता का उलटा चष्मा बघता तसे, तशा प्रकारचे माझे इन्स्पिरेशन आहे. कारण की लहानपणी आपण सगळेच बघतो तारक मेहता का उलटा, खाता खाता सगळेच बघायचे, मी पण बघायचो. आणि त्याच्यामध्ये असे कॅरेक्टर्स आहेत.
मी तशा डिट्टू कॉपी ते कॅरेक्टर नाही केले, पण त्यांना कुठेतरी डोक्यात ठेवून मला ह्या टाईपचं कुठलं तरी कॅरेक्टर पाहिजे. जसं बबिताजी आहे, मग शर्वरी बेंगॉलची. तर मग असे करता करता मी कॅरेक्टर केले आणि ते लोकांना प्रचंड आवडले. आता कोलकाताची जी लोक आहेत जे मला बघतायत त्यांना शर्वरी का आवडते, कारण की ती बेंगॉली आहे. मग असे करता करता एक गुजराती कॅरेक्टर, एक कर्नाटक म्हणजे साऊथ इंडियाचं एक, त्याच्यानंतर एक जोया नावाचं कॅरेक्टर, म्हणजे रिलिजन्स पण आपले सगळे भागातले कॅरेक्टर्स पण, असे करता करता खूप सारे कॅरेक्टर्स बनले आणि लोक रिलेट करायला लागले त्या कॅरेक्टरला. ते स्वतःला त्या जागेवर समजायला लागले. तसे माझं सगळ्यात पहिलं कॅरेक्टर होतं माझी मम्मी, जे मी ऑब्झर्वेशन करून घरातच केलं तयार. माझ्या मम्मीला बघून बघून माझी मम्मी कशी वागते काय, तसं मी शर्मिला नावाचं अगोबाई कॅरेक्टर तयार केलं. तो फेमस आहे तिचा डायलॉग. ते लोकांना प्रचंड आवडलं. ते असं वाटलं की ती आमची मम्मीच आहे का काय घरातली. मग जेव्हा मला हे कळालं की लोकांना काय आवडते, मोस्ट ऑफ द टाइम लोकांना आवडते रिलेटेबल, लोक कुठं ना कुठं रिलेट करायला बघतात तुमच्याशी. मग मी असे कॅरेक्टर करत करत माझे टोटल 45 कॅरेक्टर्स केले. आता याच्यामध्ये काय व्हायचं की मेल फिमेल मलाच प्ले करावं लागायचं, कारण की माझ्याकडं जसं तुम्हाला सांगितलं ना कोणी मित्र होता माझ्याबरोबर काम करायला, आणि दिदी होती पण तिचा अभ्यास जास्त असायचा, माझ्यापेक्षा मोठी आहे, माझ्या संग काम करायला कोणीच नाही. मग मला स्त्रीचं कॅरेक्टर, मुलाचं पण मला सगळं असं स्वतःच करावं लागायचं. मग साडी घालावं लागायची. मग आता तो प्रश्न येतो की लहानपणी तर मला लोक टाळ्या वाजवायचे मी साडी घालतोय म्हणून, नाटक करतोय म्हणून लोक वावा करायचे, पण तीच लोक नावं पण ठेवायची. माझ्या घरातली पण भरपूर लोक मला नाव ठेवायचे की साड्या घालून काय करतो. जोपर्यंत माझा चॅनल व्हायरल नव्हता तोपर्यंत मला लोकांनी खूप जास्त ट्रोल केलं, म्हणजे घरातले असो किंवा समाजातले असो, की याचं काय होणार, हा साडी घालतोय. म्हणजे महाराष्ट्रात बाल गंधर्वांसारखे कलाकार होऊन गेले ज्यांनी एवढी ख्याती केली, पण आज पण एखादा कलाकार साडी घालून काय करायला लागला का त्याला ज्या दृष्टिकोनातून बघतात ती कुठेतरी खंत वाटते, की आज पण ते आहे, आज पण लोक त्या दृष्टिकोनातून बघतात. त्याच्या अंगातली कला नाही बघत, तो काय करतोय ते बघतात. तो साडी घालतोय मग तो तसाच असेल, त्याचं पूर्ण जी जर्नी ती नाही बघत, तो कशासाठी काम करतोय, कोणासाठी काम करतोय, ते फक्त जज करतात. ते जजमेंट पास ते झेलणं खूप अवघड असतं. मी 3 वर्ष जोपर्यंत माझं काय नव्हतं ते झेललंय. मला माहिती, मी रात्री रडायचो कारण की मला लोक कमेंट करायचे याचं काय होणार आहे. मी स्वतःचे सबस्क्रायबर वाढत नव्हते, सबस्क्रायबर काय होत नव्हतं. तर मला पण प्रश्न पडायला लागला की माझं काय होतंय की नाही, मी पुढे जातोय की नाही. मला आतून माझा कॉन्फिडन्स होता की मी जे पण करतोय ते कुठं ना कुठं लोकांना आवडते, कारण की सबस्क्रायबर म्हणायचे अजून कंटिन्यू पाहिजे. घरातल्यांकडून सपोर्ट नव्हता, आईचा खूप सपोर्ट होता, पण पप्पांना वाटायचं की हा पुढे जाऊन याचं काय होतंय की नाही, याचं शिक्षणाकडे लक्ष आहे की नाही, किंवा पुढे जाऊन याला जॉब लागणार की नाही, की असा साड्या घालून. कारण की बाहेरची लोक असतात ना, ती भरवायला बसलेली असतात, कानात घालायला असतात की तुमचा मुलगा साडी घालतोय. मग हे जजमेंटल लोक खूप आहेत. तर मग ते व्हायचं, थोडंसं मी डिप्रेस व्हायचो. पण मग मी त्याला कसं बाहेर आणायचो, दुसऱ्या दिवशी परत उठायचं, परत काहीतरी शूट करायचं. हे मी रिसायकल करायचो, असं की भलेही मी रात्री रडायचो पण दुसऱ्या दिवशी उठून परत काम करायचो. त्याच्यामुळे मला ऊर्जा भेटायची. कारण की आपण जर थांबलो, हा समाज थांबवायला बसलाय प्रत्येकाला, आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला माहिती आपल्याला काय करायचं. आपण जर क्लिअर असू आणि कॉन्फिडन्स, नुसता कॉन्फिडन्स चालून काही नाही, आपल्याला क्लिअर पाहिजे. विजन वरून मला आठवलं की माझे जसे आता एपिसोड्स आहेत किंवा जसे माझे कॅरेक्टर आहे, तुम्हाला पण प्रश्न पडत असेल की मी कसं शूट करतो, काय करतो. तर माझं खूप बेसिक होतं की मला डायरेक्टर पण स्वतःच करायचं, माझ्याकडे कोण नव्हतं. मला स्क्रिप्ट रायटिंग पण स्वतःच करायची, प्रोडक्शन माझं स्वतःच आहे, मम्मीच्या साड्या घ्यायच्या, दीदीचे कपडे घ्यायचे, तर हे सगळं स्वतःच करायचंय. त्यामुळे आता जसं लोकांना असतं की हा कसा करतोय, काय करतोय, खूप सारे प्रश्न असतात की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मपर्यंत आलाय पण यांनी कशी सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले माझं होतं की माझ्यासाठी आता कोण नाहीये, मला स्वतःसाठी उभं राहायचंय. तर मग स्क्रिप्ट असेल व्हिडिओची किंवा प्रोडक्शन, जे डायरेक्शन, कॅमेरा, माझ्याकडे ट्रायपॉड पण नव्हतं. मी हाताने जवळजवळ 2 वर्ष 3 वर्ष शूट केले. जर तुम्ही मागची व्हिडिओ जाऊन बघितलं, माझा सरळ सरळ हाताने मी शूट करायचो. तर कुठल्याच गोष्टी तुम्हाला थांबवू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स असाल, क्लिअर असाल. खूप साऱ्या ऑब्स्टिकल असतात, पण प्रत्येक ऑब्स्टिकलपासून निघायचा एक मार्ग असतो, तो शोधला पाहिजे. ह्या सगळ्या जो माझा ऍक्टिंगचा छंद असेल की युट्यूबच्या छंदामध्ये माझं शिक्षण कुठं ना कुठे खुंटल्या गेलं, मी म्हणाल. आता माझं सध्या शिक्षण, माझी 12वी झाली, आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. पण कुठं ना कुठं माझं आता शूट असतं, दिवसभर शूट असतं, मला वेळ भेटत नाही. ॲडमिशन अजून घ्यायचं बाकी आहे माझं, फर्स्ट इयरला मी घेतलं नाही अजून. तर कुठं ना कुठं शिक्षण माझं राहिलं. पण मला त्या गोष्टीची खंत वाटत नाही, कारण की माझा जो छंद आहे तो मी पूर्ण करतोय. आणि मी शिक्षण करून असं नाही म्हणत की माझं काही वाईट झालं तर चांगलं झालं असतं, पण मला तो आनंद नसता भेटला, मला ती हॅपीनेस नसती भेटली जी मला आता भेटते काम करून. आणि शिक्षण का करायचं, फॅमिलीचं माहिती, पैसा. तर हेच असतं की बाळा तू कुठेतरी चिटक, सरकारी किंवा प्रायव्हेट, कुठेतरी पैसा येऊ दे घरात. तर सुरुवातीला यूट्यूब जेव्हा खोललं तेव्हा मला पण माहीत नव्हतं काय इन्कम असते, काय असतं. फॅमिलीला पण काही आयडिया नव्हती. तर मी जेव्हा स्टार्ट केलं हळूहळू,
तर मग त्यांना मी सांगितलं असं असं आहे, असं असं आहे, पण विश्वास बसत नाही. जोपर्यंत माझं फर्स्ट पेमेंट आलं नाही तोपर्यंत त्यांना विश्वास बसला नाही. आणि जेव्हा फर्स्ट पेमेंट आलं तेव्हा ते एवढं होतं की मग त्यांना आता वाटलं की ते बोलले तू सगळं आता सोड आणि हेच कर. म्हणजे कुठल्या जॉबची गरज नाही तुला, ना कुठल्या सरकारी नोकरीची गरज आहे. हे पॅकेजपेक्षा पण खूप सारं मोठे, जे 12 महिन्यात एक मिळतं ते तुला 1 महिन्यात भेटते. त्यामुळे तू काहीच करू नको, तू हेच कर. हे सांगण्याचं कारण हेच की मी 3,000 सबस्क्रायबर होतो आणि त्यावेळेस 3,000 सबस्क्रायबर म्हणजे तुम्हाला काहीच भेटत नाही. 3,000 सबस्क्रायबर तुमचे असं ते काहीच भेटत नाही. पण हळूहळू तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, एवढा सपोर्ट केला. आता माझ्या 7 मिलियनपेक्षा पण जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि आता मला मी राजपाल यादव यांच्या संग कोलॅबरेशन केलं, द ग्रेट खली यांच्याबरोबर कोलॅब केलं. हे सगळं का झालं? कारण की तुमचा सपोर्ट, तुम्ही माझ्याबरोबर होता आणि तिथपर्यंत तुम्ही मला पोहोचवलं. आज इथं आहे का आहे ते तुमच्यामुळेच आहे, कारण की तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात आणि तुमचा सपोर्टच माझ्यासाठी खूप काही आहे. प्रसाद 4 वर्षापूर्वी कसा होता तो खूप डिफरन्स होता. म्हणजे असा दिसायला तर असं होता, पण डिफरन्स का, थोडासा लिझी होता, रिस्पॉन्सिबल कम होता. पण आता काय झालंय, रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. आता 1-2 नाही 7 मिलियन सबस्क्रायबरची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. खूप जास्त क्लिअर राहावं लागतं, अप टू टाईम राहावं लागतं. टाईम अशी गोष्ट आहे जी खूप पटकन जाते आणि तिची व्हॅल्यू कळत नाही लोकांना. ती टाईमची व्हॅल्यू मला माझ्या कामामुळं कळाली, किती इम्पॉर्टंट आहे टाईम आपल्यासाठी आणि किती वेस्ट करतो आपण तो टाईम. त्यामुळे टाईमची सगळ्यात मोठी व्हॅल्यू मला माझ्या कामामुळं कळाली. आणि आधीचा प्रसाद तो व्हॅल्यू नव्हता करत टायमाची, पण आत्ताचा जो प्रसाद आहे तो टायमाची व्हॅल्यू करतो. जोश टॉकच्या जी सगळी तरुण मंडळी मला बघतात किंवा ज्यांना या फील्डमध्ये यायचं ॲक्टिंगच्या, यूट्यूबच्या, त्यांना मी हेच सांगतो की तुम्हाला जर तुमच्या कॉन्टेंटवर विश्वास असेल, विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बिनधास्त करा. कोणी पण तुम्हाला बोलेल नका करू, थांबवेल, बिलकुल नाही थांबायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं कॉन्टेंट क्लिअर पाहिजे आणि लोकांना आवडेल असं पाहिजे. आणि जेव्हा स्वतःला तुमचं कॉन्टेंट आवडतं ना, ते लोकांना पण आवडतं. तुम्हाला तो विश्वास पाहिजे स्वतःच्या कॉन्टेंटवर. जी न्यू जनरेशन आहे ती खूप जास्त जजमेंटल आहे, ती लगेच बहकावमध्ये येते. पण तुम्हाला तुमच्या जर कॉन्टेंटवर विश्वास असेल आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. सोशल मीडिया म्हणजे नाही तुम्ही येऊन काही पण तिथं बोलू शकता. एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून तुम्हाला यायचे. तुमचा व्हिडिओ एक 5 वर्षाचा मुलगा पण बघतोय आणि 50 वर्षाचा बुजुर्ग पण बघतोय. ते डोक्यात ठेवून तुम्हाला व्हिडिओ करायचे आहेत, कारण की सोशल मीडिया असं कुठला पण हे नाही, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट याच्यावर होतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला यायचे, जर तुम्हाला एवढा संदेश देऊ इच्छितो, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन या. कारण की तुम्ही फक्त व्हिडिओ स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठी बनवत आहे आणि तो इम्पॅक्ट स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठी असणार आहे. आणि आज जोश टॉकनी मला इथे बोलवलं, इथे बोलून माझी जर्नी सांगायची मला संधी दिली, त्यासाठी जोश टॉकच्या पूर्ण टीमचा धन्यवाद. तुम्ही दर महिन्यात नेटफ्लिक्सवर 500 रुपये, मूवीज बघण्यात 1500 रुपये आणि मित्रांसोबत हँगआउट करताना तर विचारूच नका किती पैसे असेच उडवता. पण जर मी तुम्हाला सांगितलं फक्त 58 रुपीज खर्च करून तुम्ही ते स्किल शिकू शकता जे तुमचं लाईफ 100% बदलू शकतात, तर हो, मी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स बद्दल बोलते. जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप तुम्हाला देतोय आपल्या प्रॅक्टिस पार्टनर सोबत हवं तितकं इंग्रजीत बोलण्याची सवलत. ही एक अशी संधी आहे जी भारतात कुठेच नाही मिळणार. जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर रोज लाखो लोक इंग्लिश बोलण्याची हीच प्रॅक्टिस करून आयुष्यात पुढे वाढत आहेत. फक्त एक स्किल डेव्हलप करून मुस्कान सारखंच तुम्ही सुद्धा एक हाय पेइंग जॉब मिळवू शकता. तनिष सारखं आपल्या कंपनीत टीम लीडर बनू शकता. अमन सारखं आपली एक्झाम क्लिअर करू शकता आणि आपल्या मित्रमंडळीत आपली पर्सनॅलिटी एनहान्स करून चमकूही शकता. तर वाट कशाची पाहताय? आपण पण डाउनलोड करूया जोश टॉक्स इंग्लिश